नमस्कार रसिकहो. शब्दांच्या पलीकडले या मालिकेत आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण अनेकदा मराठी नाट्यसंगीत, चित्रपट संगीत किंवा सुगम संगीत गुणगुणत असतो. काही गाणी तर आपल्या भावविश्वाचा अविभाज्य भाग बनून जातात. पण अनेकदा त्या सुरेल चालीत गाण्याचे शब्द मागे पडतात. स्वर मनाला भिडतात, पण शब्दांचा गाभा नकळत हरवून जातो. मात्र हेच शब्द जर आपण समजून घेतले, त्यांच्या अर्थाच्या जवळ गेलो, तर त्या गाण्याची रंगत अनेक पटींना वाढते. ऐकताना नवा आनंद मिळतो. याच जाणीवेतून शब्दांच्या पलीकडले या मालिकेचा जन्म झाला आहे. काही अजरामर गीतांचा भावार्थ जाणून घेण्याचा, किंबहुना त्या शब्दांच्या पलीकडचा अर्थ उलगडण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. या कार्यक्रमाची कल्पना, लेखन आणि मांडणी गिरीश घाटे यांनी केली आहे. तर चला ऐकूया शब्दांच्या पलीकडले. नमस्कार श्रोतेहो. देवगुरु बृहस्पतींचा पुत्र कच शुक्राचार्यांकडे संजीवनी विद्या अवगत करायला येतो. शुक्राचार्य म्हणजे दानवांचे आचार्य आणि कच म्हणजे देवांचा प्रतिनिधी. कच गुरुभक्तीनं शुक्राचार्यांची सेवा करून संजीवनी विद्या मिळवतो. परंतु या दरम्यान देवयानी त्याच्या प्रेमात पडते. पण संन्यासी असल्यानं कच तिचं प्रेम नाकारतो. त्याचा सूड घेण्यासाठी ती नृपती ययातीशी विवाह करते. कच आता या महाराणी देवयानीच्या वैभवापुढं झुकेल अशी तिची अपेक्षा असते. पण कच झुकत नाही. तो ठामपणे म्हणतो, यतिमन मम मानित त्या एकल्या नृपाला. नमस्कार. आज आपण ययाती आणि देवयानी या अजरामर नाटकातल्या या पदाचा गर्भार्थ जाणून घेऊया. या पदाला स्वर दिले आहेत पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी आणि आपल्या भारदस्त आवाजात ते अजरामर केलं आहे रामदास कामत यांनी. शब्दरचना आहे वा शिरवाडकर म्हणजे आपले कवी कुसुमाग्रज यांची. कच म्हणतो, यतिमन मम मानित त्या एकल्या नृपाला, आदी अंत जास नसे त्या सनातनाला. कच सांगतो, माझं संन्यासी मन फक्त एकाच राजाला मानतं. पण तो राजा कुठलाही मर्त्य राजा नाही. तो आहे अनादी अनंत असा सनातन परमेश्वर, ज्याला आरंभ नाही, ज्याचा अंत नाही, जो काळाच्या पलीकडे आहे. त्या परमात्म्यापुढेच माझं मस्तक झुकतं. आणि पुढे तो एक अत्यंत सुंदर रूपक वापरतो. गगनधरा ज्या निवास, बंधन भय नाही त्यास, समीर करील काय नमन सधन सागराला. कच स्वतःला समीर म्हणजे वाऱ्याची उपमा देतो. वारा, ज्याचं घर आहे संपूर्ण आकाश, जो मुक्त आहे, सर्वव्यापी आहे, ज्याचा चोहो दिशांना संचार आहे, ज्याला बंधनाची भीतीच नाही. आणि समोर आहे सागर, अपरंपार संपत्ती असलेला, सामर्थ्यवान, पण किनाऱ्यांनी बांधलेला, मर्यादित. कच विचारतो, हा मुक्त वारा त्या बंधनयुक्त सागरापुढे नतमस्तक होईल का? उत्तर स्पष्ट आहे, अर्थात नाही. इथेच या पदाचा गाभा उलगडतो. स्वातंत्र्य हे संपत्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. निष्ठा ही सत्तेपेक्षा मोठी आहे. आणि आत्मिक मूल्य ही भौतिक वैभवापेक्षा उंच आहेत. पण श्रोतेहो, या पदातला आध्यात्मिक अर्थ इथेच संपत नाही. कल्पना करा, कचाचा समीर म्हणजे आपलं मन आणि सनातन म्हणजे आपला अंतरात्मा. मन अंतरात्म्याशी एकनिष्ठ असेल तर ते बाह्य मोहांना बळी पडणार नाही. पण मन जर बाह्य शक्तींकडे ओढलं गेलं तर माणूस स्वतःलाच हरवून बसेल, नाही का? म्हणूनच कच आपल्याला सांगतोय, वाऱ्यासारखा स्वतंत्र विचार करण्याची ताकद जप. आपली निष्ठा आपल्या अंतरात्म्याशी जोडली राहू दे. आपण अनेकदा बाहेरच्या गोष्टींनी प्रभावित होतो. सत्ता, पैसा, मानसन्मान यांच्या मागे धावत राहतो. पण या सगळ्या गोष्टी क्षणभंगूर आहेत. आज आहेत, उद्या नाहीशा होतात. याउलट आपल्या आत असलेली मूल्य, सत्य, निष्ठा, स्वातंत्र्य हीच खरी शाश्वत आहेत. श्रोतेहो, आपल्या आयुष्यातही प्रलोभनं येतात. कधी सत्ता, कधी पैसा, कधी मोह आपल्याला झुकवण्याचा प्रयत्न करतात.
पण त्यावेळी एकच प्रश्न स्वतःला विचारायचा, आपण कोणापुढे झुकायचं? क्षणभंगूर गोष्टींपुढे की त्या सनातन सत्यापुढं? कुसुमाग्रजांच्या या पदात किती गहन गर्भार्थ दडला आहे. हा अर्थ मनात ठेवून पुन्हा ते पद ऐका. एक वेगळाच, अधिक समृद्ध अनुभव तुम्हाला नक्कीच मिळेल. याच विचारानं आजचा हा प्रवास इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया अशाच एका अर्थपूर्ण पदासोबत. धन्यवाद.